सिंधुदुर्गामध्ये पर्यटनासाठी आलेल्या 8 पर्यटकांपैकी शिरोडा समुद्रामध्ये हे सगळे पर्यटक बुडाल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। यातील 4 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय। घटनास्थळी बुडालेल्यांची शोध प्रक्रिया सध्या सुरू असल्याचं सुद्धा समजतंय। यातले जे 8 जणांपैकी काही जण कुडाळचे तर काही जण हे बेळगावचे असल्याची माहिती समोर येते आहे। धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। सिंधुदुर्गातून महत्त्वाची अपडेट, शिरोडाच्या समुद्रात हे सगळे आलेले होते, त्यापैकी 8 जण बुडाले, 4 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्या सोबत आहेत। उमेश, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिरोडा वेळावेर येथील समुद्रात पर्यटनासाठी गेलेल्या बेळगाव आणि कुडाळ स्थानिक असे 8 पर्यटक आहेत, त्यांच्यावर काळाचा घातला आहे। त्यातील जे 4 पर्यटक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आले आहे, पण त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे। असं समजते की त्याचे काही मृत्यू देखील झालेत अशी माहिती पुढे येते। त्यामुळे सध्या म्हणजे जिल्ह्यामध्ये खळबळ माजली आहे की 8 पर्यटक बुडाले। दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडलेली आहे एकंदरीत। आणि जे युवक आहेत अजूनही 4 जणांचा जो शोध आहे तो आता प्रशासनाकडून शोध कार्य सुरू आहे एकंदरीत। आणि सायंकाळ झाल्यामुळे उशीर होत आहे, शोध कार्यासाठी उशीर होत आहे एकंदरीत। पण मोठी घटना ही जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे। पर्यटन हंगाम सुरू असताना वेंगुर्ला शिरोडा वेळागर येथे ते 8 पर्यटक आहेत ते बुडालेले आहेत आणि त्यातील 4 जणांना बाहेर काढले, पण त्यांच्यातील काही जे आहेत ते मृत झाल्याची माहिती समोर येते। अधिक माहिती आपण काही वेळातच तिथे देणार आहोत गौरी, पण सध्या धक्कादायक घटना ही सध्या पुढे येताना आपल्याला दिसत आहे। बरं, नक्कीच उमेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।